प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन हे कोणत्या शहरात आहे? तर जयपूर या ठिकाणी हवा महल आहे. मुंबईले ताज हॉटेल वगैरे. दिल्लीला काय आहे? कुतुब मिनार. तर रॉक गार्डन हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 चंदीगड या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरिया प्रसार करण्यासाठी डॅशची महत्त्वाची भूमिका असते. तर मलेरिया या रोगाचा वाहक कोण आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ॲनाफिलस डास. जर ॲनाफिलस डासची मादी जर चावली तर मलेरिया हा रोग प्रसार होतो. पुढचा प्रश्न आहे, मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 लसीकरण या प्रोग्रामशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, पित्ताशयात साठवलेला पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता आहे? तर पित्ताशयामध्ये साठवलेला पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 यकृत हा आहे. पुढचा प्रश्न आहे, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 गटविकास अधिकारी असतात. तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, शालेय परिसरापासून किती अंतरामध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध केला आहे? तर शालेय परिसरापासून 100 मीटरच्या अंतरामध्ये तंबाखू व सिगरेट पदार्थाचा विक्रीस प्रतिबंध केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, पाण्याची घनता डॅश या तापमानाला उच्चतम असते. तर पाण्याची घनता ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता ही उच्चतम असते. 0 डिग्री ते 4 डिग्रीपर्यंत पाणी हे आपले असंगत आचरण दाखवत असते. किती? 0 डिग्री ते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 नवी मुंबई या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. पुढचा प्रश्न आहे, खनिज संपत्तीने समृद्ध असलेला छोटा नागपूरचे पठार हे कोणत्या राज्यात आहे? तर छोटा नागपूरचे पठार हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 झारखंड या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात कधीपासून झाली? तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान ही खालीलपैकी 2000 या सालापासून राबवण्यात सुरुवात झाली. तर पुढचा प्रश्न आहे, जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर जागतिक लोकसंख्या दिन हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 11 जुलै या दिवशी पाळला जातो. पुढील प्रश्न आहे, आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तीपासून वेगळे करणे म्हणजे काय होय? तर आजारी व्यक्तींना निरोगी व्यक्तीपासून वेगळे करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 अलगीकरण करणे होय. पुढील प्रश्न आहे, कोविशिल्ड लसीच्या 2 डोसांमधील अंतर किती असावे? तर ते 28 दिवस एवढे असावे. पुढचा प्रश्न आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोण करतो? तर शरीराचे तोल सांभाळण्याचे काम हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 लहान मेंदू हे करत असते. पुढचा प्रश्न आहे, बाळाचे वजन जन्मता वजनाच्या दुप्पट डॅश महिन्यात होते. तर बाळाचे वजन हे खालीलपैकी 6 महिन्याच्या कालावधीमध्ये दुप्पट वजनाचे होत असते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 कोविड-19 हा आजार श्वसन मार्गाने पसरत असतो. पुढील प्रश्न आहे,
मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते? तर मलेरिया झालेल्या रुग्णाला खालीलपैकी प्रायमाक्विन हे औषध उपचारासाठी दिले जाते. पुढील प्रश्न आहे, जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला? तर कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम जगामध्ये भारत या देशाने सुरू केला. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 1948 या दिवशी झाली. तर WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना याची स्थापना 1948 साली झाली, पण ती कोणत्या तारखेला झाली हे उत्तर कमेंटमध्ये द्या. पुढचा प्रश्न आहे, टॅमिलू हे औषध कोणत्या आजारावर दिले जाते? तर हे औषध खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 स्वाईन फ्लू या आजारावर दिले जाते. पुढचा प्रश्न आहे, जागतिक मलेरिया दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर जागतिक मलेरिया दिन हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 25 एप्रिल या दिवशी पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी उत्तराखंडमध्ये हिमालय दिन साजरा करतात? तर हिमालय दिन हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 9 सप्टेंबर या दिवशी उत्तराखंडमध्ये साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वाधिक उंचीचे हवा शुद्धीकरण टॉवर बांधण्यात आले? तर भारतातील सर्वात उंच हवा शुद्धीकरण टॉवर हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 चंदीगड या ठिकाणी बांधण्यात आले आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या अंतराळ यानाने 2021 साली चंद्राभोवती 9000 प्रदक्षिणा पूर्ण केल्या? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रयान 2 या यानाने चंद्राभोवती 9000 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. पुढील प्रश्न आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करतात? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 8 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करतात. पुढील प्रश्न आहे, कोणत्या शहरासाठी पहिले पोलन कॅलेंडर विकसित करण्यात आले आहे? तर खालीलपैकी चंदीगड या शहरासाठी पहिले पोलन कॅलेंडर विकसित करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, 13 ते 29 जानेवारी 2023 दरम्यान पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर ती खालीलपैकी भारत या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, बुधादित्य मुखर्जी खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर ते खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 वीणा या वाद्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, गुगलद्वारे विकसित मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम प्रणालीचे नाव काय आहे? तर गुगलद्वारे विकसित मोबाईल ऑपरेटिंग सिस्टमचे नाव खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 अँड्रॉइड हे आहे. सिरी हे ॲपलचे आहे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींनी इंग्रज सरकार शैतान आहे असे उद्गार कोणत्या घटनेबाबत केले होते? तर इंग्रज सरकार शैतान आहे असे उद्गार महात्मा गांधीजींनी ऑप्शन क्रमांक 3 जालियनवाला बाग हत्याकांड ह्या घटनेनंतर केले होते. पुढचा प्रश्न आहे, लाल माती रंगीन मने या पुस्तक किंवा कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहे? तर लाल माती रंगीन मने या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 शिवाजी सावंत हे आहेत. पुढील प्रश्न आहे, गंगा नदीच्या पाणी वाटपाबाबत भारताचा खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर मतभेद झाला आहे? तर भारताचा ऑप्शन क्रमांक 4 बांगलादेश देशाबरोबर मतभेद आहे. पुढचा प्रश्न आहे, इन्सुलिन निर्मितीसाठी मानवी शरीरात कोणता भाग जबाबदार आहे? तर इन्सुलिन निर्मितीसाठी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंड हा अवयव इन्सुलिन निर्मितीसाठी जबाबदार आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये सोव्हिएत युनियन मध्यस्थी करून खालीलपैकी कोणता करार घडवून आला?
तर भारत व पाकिस्तान या दरम्यान खालीलपैकी ताशकंद हा करार घडून आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या कोणत्या वृत्तपत्राने भारतात सामाजिक सुधारणेच्या बाबतीत मोलाची कामगिरी बजावली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राने मोलाची कामगिरी बजावलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, विविध राज्यांना वाटप केलेल्या लोकसभा मतदारसंघातील जागा राज्याच्या कोणत्या दरावर निर्धारित केल्या जातात? तर त्या ऑप्शन क्रमांक 2 लोकसंख्येच्या आधारावर निर्धारित केल्या जातात. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या घटनेतील कोणत्या अनुच्छेदात भाषणाच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे? तर भाषणाच्या स्वातंत्र्याचा अधिकार हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 कलम 19 म्हणजेच अनुच्छेद 19 मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, लसीकरणाने खालीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही? तर लसीकरणाने खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 मधुमेह हा विकार नियंत्रित करता येत नाही. पुढचा प्रश्न आहे, क्युलेक्स या डासामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? तर क्युलेक्स ह्या डासामुळे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 हत्तीरोग हा आजार होतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, कोणते वर्ष 1901 नंतरचे 5वे सर्वात उष्ण वर्ष ठरले असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने केली? तर 1901 नंतरचे 5वे सर्वात उष्ण वर्ष हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 2022 हे वर्ष होते. पुढचा प्रश्न आहे, राजाला त्याचे राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा वेद कोणता? तर ते मार्गदर्शन खालीलपैकी अथर्ववेदामध्ये केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, गुजरातच्या मैदानी प्रदेशात खालीलपैकी कोणती पिके घेतली जातात? तर गुजरातच्या मैदानी प्रदेशात खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 ज्वारी व तांदूळ ही पिके घेतली जातात. पुढील प्रश्न आहे, पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला होता? तर पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 21 जून 2015 या दिवशी साजरा करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने ब्ल्यू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला आहे? तर ब्ल्यू मॉर्मॉन हे खालीलपैकी महाराष्ट्र या राज्याचे राज्य फुलपाखरू आहे. पुढील प्रश्न आहे, माहिती अधिकार कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात लागू झाला होता? तर माहिती अधिकार कायदा हा सर्वप्रथम स्वीडन ऑप्शन क्रमांक 4 स्वीडन या राष्ट्रामध्ये लागू झाला होता. पुढचा प्रश्न आहे, तेलबियांच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर तेलबियाच्या उत्पादनामध्ये गुजरात हे राज्य प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील जमीन मोजणी क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणजे सर्वे ऑफ इंडियाची स्थापना कधी करण्यात आली? तर सर्वे ऑफ इंडियाची स्थापना ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 1967 साली करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, द टेल्स ऑफ बीडल्स द बार्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 J.K. रोलिंग हे आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवाच्या शरीरात होणाऱ्या कोणत्या पदार्थात टायलिन नावाचा पाचक द्रव्य असते? तर मानवाच्या शरीरामध्ये खालीलपैकी लाळ या घटकामध्ये टायलिन नावाचा पदार्थ असते. पुढचा प्रश्न आहे, महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या महिला सदस्यांची संख्या किती असते? तर ती एकूण 75% एवढी असते. पुढचा प्रश्न आहे, स्पुटनिक 5 ही लस कोणत्या देशाने विकसित केली होती? तर स्पुटनिक 5 ही लस खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 रशिया देशाने
विकसित केलेली होती. त्यांना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.